नमस्कार विद्यार्थ्यांनो, गुड मॉर्निंग. मी चव्हाण BS आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या तासिकेमध्ये सहर्ष असं स्वागत करतो. बघा, आजच्या तासिकेमध्ये आपण गणित विषयामधील जे इयत्ता 5वी 4थी किंवा 5वी या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जे प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न येत असतात, बघा, जे प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आलेले आहेत पाठीमागे असतील किंवा तुमच्या सराव चाचणीमध्ये असतील, आपण ज्या सराव चाचण्या घेतो ना शाळेमध्ये, त्या सराव चाचणीतील जे प्रश्न असतील ते प्रश्न कोणत्या पद्धतीनं आले होते आणि ते प्रश्न आपण कोणत्या पद्धतीनं सोडवलं पाहिजे हे आज आपण आजच्या तासिकेमध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न जर तुम्हाला दिसत असेल, या ठिकाणी मी अगोदरच दिलेला आहे हा प्रश्न. तुम्हाला मी इष्टिका चित्ती घन हा घटक शिकवलेला होता किंवा सांगितलेला होता किंवा तुमच्या शाळेमध्येही तुम्हाला तो घटक झालेला असतो. तर बघा, त्याच्यावरचा प्रश्न आपल्या सराव चाचणीमध्ये हा प्रश्न त्याच्यावर आलेला होता. जर इथं मी प्रश्न वाचला, जर तुम्हाला दिसत असेल, तर या ठिकाणी बघा हा प्रश्न आहे, पुढील पैकी कोणत्या कडांची लांबी समान नाही. प्रश्न काय आहे? पुढील पैकी म्हणजे या आकृतीतील कोणत्या कडांची लांबी समान नाही हे महत्त्वाचं वाचायचं, हे लक्षात घ्यायचं. बरोबर, प्रश्न काय विचारलाय? पुढील पैकी कोणत्या कडांची लांबी समान नाही. मग आपण गडबडीत काय करतो? समान आहे वाचतो आणि मग ही आकृती बघायची. कोणती आकृती आहे रे? कोणाला सांगता येईल का? बरोबर, ही कोणती आकृती आहे? इष्टिकाची. ती कोणती आहे? घन नाही. घन नाही. का घन नाही? कारण घनाचे सर्व पृष्ठ कसे असतात? चौरसाकृती असतात, समान चौरसाकृती असतात. मात्र याचे पृष्ठ जर तुम्ही पाहिले तर कसे दिसतात तुम्हाला? आयताकृती दिसतात. मग तुम्हाला प्रश्न काय आहे? या आकृतीतील कोणत्या कडांची लांबी समान नाही. मग पहिला पर्याय वाचा, DC व HG. DC कोणती आहे बघा? DC म्हणजे ही कडा, लक्षात येतंय? बघा समोर ही कडा DC व HG. ही कडा आणि ही कडा समान आहे का? आहे. पण आपल्याला काय विचारलंय? समान नाही. समान म्हणजे सारखी नाही. मग आपण काय करतो? आपण वाचलेलं असतं गडबडीत, लांबी समान आहे, लगेच पहिला पर्याय करतो. बरोबर आहे की नाही? प्रश्न कसा आहे आपला? निगेटिव्ह आहे म्हणजे नकारात्मक आहे. बरोबर आहे की नाही? आहे का? नाही. बरोबर. माझा दुसरा पर्याय DF कुठे आहे बघा? DF ही लांबी. बरोबर आहे का? BG आहे का? समान आहे म्हणजे हा पण पर्याय येणार नाही. आता तिसरा पर्याय बघा, BC कुठे आहे? BC म्हणजे ही मोठी आहे. बरोबर आहे का? मोठी कडा. EF कुठे दिसते तुम्हाला? EF आहे का? समान. बघा, ही BC आणि ही EF आहे का? समान. म्हणजे ही बाजू समान म्हणजे या दोन कडांची लांबी समान. म्हणजे आपला कोणता पर्याय येणार आहे? तिसरा पर्याय येणार आहे. कारण आपल्याला काय विचारलं होतं? कोणत्या कडांची लांबी समान नाही. याचं पण बघून घेऊ, कारण आपलं तर उत्तर आलंय. याचं बघायची गरज आहे का? कधी बघायची गरज असते? जर चौथा पर्याय वरील पैकी सर्व, बरोबर आहे की नाही? वरील पैकी दोन्ही, पर्याय 2 व 3 बरोबर असेल. पण इथं तर नाही, त्यामुळं आपलं उत्तर हे बघायची परीक्षेमध्ये, हे बघायचं आपलं उत्तर आलं की लगेच करायचं. जर चौथा पर्यायाकडे बघायचं, चौथा पर्याय असेल वरील पैकी सर्व, वरील पैकी एकही नाही, 1 व 3 बरोबर, तर मग सगळं शेवटपर्यंत बघावं लागतं. बरोबर आहे की नाही? आता हे बघू, तरी पण आपण बघून घेऊ. EC कुठे आहे? EC ही दिसते का? आणि AH आहे का? समान आहे. समान म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? कोणत्या कडांची लांबी समान नाही. मग सांगा मला, हे अवघड होतं का सोपं होतं? एकदम सोपं होतं. फक्त आपण प्रॉपर पद्धतीनं प्रत्येक बाजू त्याची लांबी आपण पाहून घ्यायची.
तर हे आपल्याला अवघड जाणार नाही. हे प्रश्न समजला. आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. वाचा. तुम्हाला वाचता येत असेल तर, दिसत असेल तर वाचा, नाहीतर मी वाचून दाखवतो. खालीलपैकी चुकीची पदावली ओळखा. मी तुम्हाला पदावली शिकवली ना. जर सर्व क्रिया असतील, समजा बेरीज, गुणाकार आणि वजाबाकी असेल, तर कोणती क्रिया करायची? गुणाकार करायची. मी हे सांगितलं होतं की नाही? समजा बेरीज आणि वजाबाकीच असेल तर कोणती क्रिया करणार? जी अगोदर असेल ती करायची. बरोबर आहे की नाही? बेरीज आणि वजाबाकी असेल तर जी अगोदर असेल ती क्रिया करायची, हे सांगितलं होतं. मग आता पदावलीचं उदाहरण सोडू. खालीलपैकी चुकीची पदावली, हे पण नकारात्मक आहे बघा. चुकीची, इथं नाही, ह्या शब्दाकडे लक्ष द्यायचं गणित सोडवताना. जर समजा असं पण विचारू शकतात, खालीलपैकी बरोबर. बरोबर म्हणल्यावर आपल्या पटकन लक्षात येतं, आपण बरोबरला करतो. बरोबर आहे की नाही? परंतु इथं काय आहे? चुकीची म्हणलंय. म्हणजे काय असणार आहे? एक चुकीची असणार आहे आणि बाकीच्या 3 हे तर कळतं ना. खालीलपैकी चुकीची पदावली, चुकीची म्हणजे चुकलेली. चुकलेली किती असणार आहे? यातल्या 4 पैकी 1 चुकलेली असणार आहे. बरोबर आहे की नाही? आणि बाकीच्या 3 कशा असणार आहेत? बाकीच्या 3 कशा असणार आहेत? म्हणजे 1 चुकीची काढायची आहे. काढूया आपण. इथं काढूया. हे पुसतो मी. पुसूया म्हणजे इथं तुम्हाला समजेल. बघा पहिली पदावली बघूया. चेक करायची. सांगा मला काय? 8 गुणिले 5 बेरीज 8. त्याचं उत्तर 98 येत आहे ना. बघूया. बघायचं ना. मग सांगा गुणिले आणि बेरीज. गुणाकार आणि बेरीज असेल तर कोणती क्रिया करायची अगोदर? गुणाकार. बरोबर. कोणाचा गुणाकार करायचा? 18 गुणिले 5. सांगा मला. मी तर सोडवतो. 90. पुढचं काय? 8. याचं काय ना? 98. पहिली बरोबर आहे का चुकली आहे? आणि याचं उत्तर 98 आलं आणि याचं बी उत्तर 98. म्हणजे पहिली बरोबर आहे. दुसरी बघायची का? सांगा कोणती क्रिया करणार पहिल्यांदा? भागाकार, बेरीज, गुणाकार. भागाकार करूया. करायचं का? सांगा मला. 27 भागिले 3. 9. बरोबर. पुढचा आहे असं लिहून घ्या. 5. सांगा मला. 5 गुणिले 4 वजा 17. आता बेरीज, गुणाकार, वजाबाकी कोणती क्रिया करायची? गुणाकार करायची. पहिला आहे असं लिहायचं. 9 बेरीज 5 20 वजा 17. आता बेरीज आणि वजाबाकी असेल त्यावेळेस कोणती क्रिया करणार? जे अगोदर आहे ते. बरोबर. हे करायचं. 29 वजा 17. 29 मधून 17 गावाला येतं तुम्हाला 12. बरोबर आहे का? त्यांनी दिलं ना उत्तर 12. म्हणजे ही पण पदावली कशी आहे? बरोबर आहे. आपल्याला कसली शोधायची आहे? आपल्याला कोणती शोधायची आहे? आता तिसरी चेक करायची. हे चेक करू. सांगा पहिल्यांदा काय करणार? 8 बेरीज 3 गुणिले 12 वजा 12. ही पदावली. अगोदर गुणाकार करायचा. पहिला आहे असं लिहून घेऊ. 8 बेरीज सांगा 12 36 वजा. आता बेरीज आणि वजाबाकी. बेरीज सांगा 36 आणि 8. 36 मध्ये 8 44 वजा 12. 44 वजा 12. 44 वजा 12. बरोबर आहे 32. पण तिने किती दिले? 20. म्हणजे ही पदावली काय झालेली आहे? चुकलेली आहे. बरोबर आहे की नाही? उत्तर मिळालं का आपल्याला? उत्तर मिळालं का? नाही. आपल्याला कशी पदावली शोधायची होती? मग उत्तर किती येतं पदावलीचं? 32. पण त्यांनी किती दिलंय? मग चुकीची कोणती? तिसरी. चौथी पण आपण चेक करायची. करूया आपण चेक. करायची चेक चौथी. इथं करूया. बघा इथं सांगा चौथी पदावली. इथंच लिहूया. याच्या खाली लिहूया. 7 बेरीज 2 गुणिले 3 वजा 14 भागाकार 2. भागाकार 2. वाचा ना. 7 बेरीज 2 गुणिले 3 वजा 14 भागाकार 2. मग कोणती क्रिया करणार अगोदर?
भागाकार करा किंवा गुणाकार करा. काय करणार? भागाकार करायचा का? बर 7 बेरीज गुणाकार करा ना, पहिल्यांदा गुणाकार करायचा. हा सांगा 6 वजा 14 भागिले 2. आता सांगा पुढं. आता याच्यातलं बेरीज वजाबाकी बोला की बेरीज वजाबाकी कोणती क्रिया करणार? भागाकार. पहिला असं लिहू 7 बेरीज 6 वजा 14 भागिले 2. बे बेक बे बे 2 4 बे त्रिक 6 बे चौक 8 बे पंच 10 बे सक 12 बे साती 14 बे साती 14. आता काय करणार? बेरीज आणि वजाबाकी आहे. बेरीज या दोन्हीची बेरीज 7 आणि 6 13 7 आणि 6 वजा 7 सांगा 6 बरोबर का? दिले का 6 नाही का? म्हणजे ही पण पदावली बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय असणार? बघा आपल्याला परीक्षेमध्ये या क्रिया किती वेगात कराव्या लागतील. मग या क्रिया आपल्याला वेगात जर करायच्या असतील तर आपल्याला काय पाहिजे? सराव पाहिजे. आपल्याला एकच मार्क यायला किंवा 2 मार्क आहे बरोबर. एक प्रश्न 2 मार्काला आहे बरोबर. म्हणजे याला 2 मार्क आहेत आपल्याला बरोबर आहे की नाही. पण आपला किती वेळ गेला का नाही वेळ? आपल्याला किती पदावल्या सोडवाव्या लागल्या? 4 पदावल्या सोडवाव्या लागल्या बरोबर आहे की नाही. मग ह्या 4 पदावल्या ज्यावेळेस आपण सोडवू त्यावेळेस आपल्याला 2 मार्क मिळणार आहे. मग ह्या 4 पदावल्या सोडवण्यासाठी आपल्याला जवळजवळ 5 मिनिटे गेली. मग इतका वेळ असतो का परीक्षेमध्ये? असतो का? म्हणून याचा आपल्याला जास्तीत जास्त सराव असं न नेता आपल्याला आलं पाहिजे. कसं आलं पाहिजे बघा. येतं तोंडी. कसं यायचं? तोंडी कधी येतं आपल्याला? आपला त्या गोष्टीचा खूप सराव असेल. कसं तोंडी? बघा पहिलं 18 गुणिले 5 बेरीज 8 हे लिहायचीच गरज नाही ना. 18 पंच 90 90 तर 8 98 आलं की नाही तोंडी. पण हे कधी येतं? सराव झाला. आता दुसरं बघा. तुम्हाला माहिती आहे बघितले काय कळतं तुम्हाला? गुणाकार करायचा आहे. 9 बेरीज 9 बेरीज ह्याचं पण लगेच करून घ्यायचं 20 9 बेरीज 20 29 बरोबर आहे का? वजा 17 12 आलं की नाही. हे कधी येतं माहिती आहे का? सराव असला तर. नाहीतर मग चुकणार. सर तोंडी करत होतं मग मी पण तोंडी करतो परीक्षेमध्ये किंवा मी पण तोंडी करते. जा वजाबाकीच्या जागी गुणाकार करणार, गुणाकाराच्या जागी बेरीज करणार. हे कधी तोंडी कधी करायचं? आपला खूप सराव झाला की. नाहीतर करायचं नाही. परीक्षेमध्ये कच्च्या कामासाठी जागा असते तिथं या पद्धतीने करायचं मग सोडवायचं. हे कसं करू शकतो बघा. हे तर एकदम सोपं आहे तोंडी करायला. बेरीज पहिल्यांदा करणार का? नाही. 12 त्रिक 36 परत काय बेरीज वजाबाकी करायची. 36 बेरीज 8 44 44 वजा 12 32 इथं केले ते बरोबर. म्हणजे ही पदावली चुकली. हे कधी करायचं? पण आपण आपला खूप सराव झाल्यानंतर आपण तोंडी करायचं. तोपर्यंत करायचं नाही. पदावलीचा खूप आपल्याला सराव करावा लागतो. आता पुढील प्रश्न बघू. हे पुसू का? लक्षात आले का तुमच्या हे प्रश्न? 2 प्रश्न झाले फक्त आपले. फक्त समजून सांगायचं म्हणून मी थोडं वेगामध्ये घेत नाही, सावकाश घेतोय. बघा पुढचा प्रश्न सांगू का? बघा एकदम सोपा होता. 56 या संख्येचे विभाजक कोणते? विभाजक म्हणजे काय रे? कोण सांगतंय? 56 या संख्येला भाग जाणाऱ्या संख्या. बघा मी काढून दाखवतो. दाखवू का? बघा सांगा 56 चं विभाजक 1. 1 तर कोणत्याही संख्येचं विभाजक असतो ना. समोर बघा लिहू नका. 1 कोणत्याही संख्येचा 2 न भाग जातो का? 2 ची कसोटी माहिती आहे तुम्हाला. समसंख्येला 2 न भाग जातो म्हणजे 2 आहे. 3 संख्येतील अंकाची बेरीज करायची. त्या बेरजेला जर 3 न भाग जात असेल तर त्या संख्येला पण 3 न करा बेरीज अंकाची. 6 5 11 11 ला 3 न जातो का? म्हणजे या संख्येला 3 न भाग जात नाही.
4 न जातो का बघा? जातो. 4 एके 4, 1 उरलं, 4 चौक 16. 5 न 5 ची कसोटी काय? एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे. पण इथं कुठं आहे 5? जाईल का? कुठं पाहिजे? 5 ची कसोटी काय? जर संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एक अंक असेल तर त्या संख्येला 5 न पूर्ण भाग जातो. म्हणजे याला 5 न जात. 6 न 6च्या पाड्यात 56 नाही, 7 7 आठी 8च्या पाड्यात आहे 8 7 9 नाही, 10 11 12 13. सांगा 13 न जातो का भाग? पटकन 13च्या पर्यंत आहे का? पुढं 14 14 एक 14, 14 ने 28, 14 त्रिक 42, 14 चौक 56. बरोबर 14. आता कोणत्या पाड्यात असेल? कोणत्या पाड्यात असेल सांगा? बोला लवकर. कोणत्या पाड्यात असेल? 28 नाही का मग? 28 दोन्ही 56. बरोबर आहे का? आणि शेवटला 56 निम्यात आल्यानंतर त्याच्यानंतर डायरेक्ट ती संख्या घ्यायची असते. म्हणजे 56 चे विभाजक कोणकोणते आले? 1 2 3. 56 चे विभाजक कोणकोणते आले? 1 2 4 7 8 14 28 56. परीक्षेमध्ये असा पण प्रश्न असतो काय? खालीलपैकी 56 चे विभाजक कोणते? किंवा खालीलपैकी 56 चे विभाजक किती? मग 56 चे विभाजक किती? 1 2 3 4 5 6 7 8. 56 चे विभाजक किती आहेत मग? 8. हा प्रश्न आपल्याला सरावासाठी खूप महत्त्वाचा आहे. लक्षात येतं पुढं? पुढचा प्रश्न घेऊ. कोणता घेऊया? सांगा लवकर. एक प्रश्न घेऊ. मी देऊ का प्रश्न? बघा पुढे मग देतो. पुढचा प्रश्न तुमच्या मी इथं फळ्यावर लिहितो. तो प्रश्न फळ्यावर पाहून तुम्ही सोडवा किंवा मी सोडवून दाखवतो. एका संख्येचा तिसरा भाग. बघा इथं लिहितो प्रश्न. एका संख्येचा तिसरा भाग 21 आहे तर ती संख्या कोणती? आता पर्याय देत नाही मी, तुम्हाला तोंड द्यायला पाहिजे. तर ती संख्या कोणती? 7. हा 7 21. अरे बाबांनो, एका संख्येचा तिसरा भाग 21 आहे. हिचा तिसरा भाग विचारला का तुम्हाला? प्रश्न इथं चुकतो आपण. एका संख्येचा तिसरा भाग म्हणजे एका संख्येचा 3 भाग केल्यानंतर एक भाग 21 आहे. तुम्हाला असं विचारलंय का? ऐका, असं विचारलंय का तुम्हाला? एका संख्येचा तिसरा भाग 21 आहे म्हणले, म्हणजे एका संख्येचं 3 भाग केल्यानंतर एक भाग 21 आहे. 63 बरोबर आहे. म्हणजे बघा 21 21 21 किती येणार? 63. तर ती संख्या 63 येणार. बघा याच्यात 2 प्रश्न होतात. आपलं चुकतं कुठं बघा. एका संख्येचा तिसरा भाग म्हणजे 3 भाग केल्यानंतर एक भाग 21 आहे. बरोबर आहे का? तर ती संख्या. तुम्हाला असा जर प्रश्न असता 21 चा तिसरा भाग किती, मग उत्तर किती आलं असतं? 7 आलं असतं. 21 चा तिसरा भाग किती, म्हणजे आपलं बघा कसं कन्फ्युजन होतं वाचण्यात, होतं की नाही? जर तुम्हाला प्रश्न असता 21 चा तिसरा भाग किती, तर तुमचं उत्तर किती आलं असतं? 7 आलं असतं. पण इथे 21 चा तिसरा भाग विचारला होता. तिसरा भाग 21 आहे म्हटली. बरोबर आहे का? बघा स्वप्नाली काय म्हणले? तिसरा भाग 21 आहे म्हणजे एका संख्येचं 3 भाग केल्यानंतर एक भाग 21 आहे. तर ती संख्या कोणती? 63. लक्षात आलं का? कोणाच्या लक्षात आलं? हात वर.
आता पुढचा प्रश्न. आता चुकायचं ना. ऐ चुकायचं. इथं लिहू का? लिहू का लगेच? पुढे बघा. 42 मीटर लांबीची तार 42 मीटर लांबीची तार 6 ठिकाणी कापली असता दोन तुकड्यांची लांबी किती? पर्याय देऊ? माझा अक्षर वगैरे येतं ना? ओके. पहिला पर्याय 12 मीटर. इंग्रजीत लिहिलेली, मराठीत लिहिलेली 12 मीटर पर्याय. दुसरा पर्याय 12 मीटर पहिला पर्याय. दुसरा पर्याय 14 मीटर. तिसरा पर्याय 6 मीटर आणि चौथा पर्याय होता बघा तुमच्या परीक्षेमध्ये 7 मीटर हा पर्याय होता चौथा. कोणाकोणाला या परीक्षेमध्ये तुमचं उत्तर बरोबर आलं तरी बघितलं का तुम्ही कधी तुमच्या सराव चाचणी उघडून परत बघितलं का? जर बघितलं असेल तर हा प्रश्न कोणाकोणाचा बरोबर आलेला होता सांगा. हा बऱ्याच जणांचं उत्तर आलंय बघा. हा हे उत्तर आले बऱ्याच जणांचं. हा कोणतं उत्तर आले हे? आता आपण पाहायचं का? बऱ्याच जणांचं हे उत्तर आले कोणतं? 14 मीटर बरोबर. मग आता आपण सोडवूया. सोडवायचं. आता गडी घ्या समोर बघा. सोडवायचं का? सोडवायचं. किती मीटर लांबीची तार आहे? बघा ही किती तार आहे? तार आहे ना तारी? किती मीटर आहे तार? 42 मीटर लांबीची तार आहे. किती का असं ना दिले तुम्हाला. किती ठिकाणी कापायचे? कापू का मी? कापू. पहिल्यांदा कापतो. 6 ठिकाणी कापायचे ना. 6 ठिकाणी कापायचे ना. 1 बघा. 2 ठिकाणी कापली. 3 कापायचे किती ठिकाणी? 6 ठिकाणी. 3 ठिकाणी झाली. 4 बोला. 5 6. मी 6 ठिकाणी तार कापलेली आहे. कापली 6 ठिकाणी. तुकडा किती झालं? 7 झालं ना. मोजा ना. 1 2 3 4 5 6 7. किती तुकडं झालं? मग तुम्ही केलं काय? 6च तुकडं केलं तुम्ही बरोबर आहे की नाही? 6 ठिकाणी कापली स्वरा तर तुकडं किती झालं? 7. आता लिहायचं नाही कोणी समोर बघायचं. आता लिहायचं नाही. दप्तर ठेवा खाली. समोर बघा. हा बघा 6 ठिकाणी कापल्यानंतर तुकडं किती झालं? 7 झालं ना तुकडं. बोला की 7 तुकडं झालं. आपण काय करतो गडबडीत या 42 ला 6 ने भाग घालवतो बरोबर आहे की नाही. पण तुकडं किती झाले? 7. मग एका तुकड्याची लांबी काढता येते आपल्याला. लक्षात येते का? बोला की या पूर्ण तारेची लांबी 42 आहे. तर म्हणजे 7 तुकड्याची लांबी किती आहे? 42 आहे. तर एका तुकड्याची 42 भागिले 7. 7 एके 7 7 सख्ख 42. एका तुकड्याची लांबी किती झाली? 6. लिहू इथं 6 6 6 6 6 6. मोजा बरं आता 42 होते का? 6 1 6 7 2 12 6 3 18 6 35 6 6 36 6 70. म्हणजे या पूर्ण तारेची लांबी 42 आली. एका तुकड्याची लांबी किती आली? 6. किती आली? 6 ला अडवं आलं का? 6 मीटर. मग कधीही उत्तर देत असताना कशामध्ये द्यायचं? एककामध्ये द्यायचं. कशात द्यायचं? एककामध्ये. कारण तुम्ही नुसतं 6 म्हणल्यानंतर काय? आता इथे एक मी लिहिलं नाही समजा 6 मीटर 6 मीटर 6 मीटर.
परंतु आपण परीक्षेमध्ये कधीही उत्तर देत असताना आपण ते एककामध्ये सांगायचं. 42 नुसतं म्हणायचं नाही, 42 मीटर. एका तुकड्याची लांबी किती आली? 6. आधी ती काय करतेस तू? तिचा हात कशाला पकडलाय? किती आली एका तुकड्याची लांबी? मग 6 मीटर. आपण चुकलो कुठं? आपण काय केलं माहितीये का? बोला. 42 भागिले 6 केलं. का 6 केलं? 6 ठिकाणी कापले म्हणून. पण आपलं लॉजिक काय पाहिजे? 6 ठिकाणी कापलं म्हणजे तुकडं किती होणार आहेत? 7. म्हणून 7 भाग. आपलं किती आलं मग? 7 आलं. मग आपण 2 तुकड्याची लांबी काय केली? 27. सॉरी 14 केली. मग आता किती? 2 तुकड्याची लांबी. बरोबर 1 आणि 2. आपलं उत्तर कोणतं यायला पाहिजे? पहिला. 6 सुद्धा जर तुम्ही केलं पर्याय, हा पर्याय तिसरा, तर तुमचं चुकणार आहे. का? एका तुकड्याची 6 मीटर आली, परंतु आपल्याला गणितामध्ये काय विचारलंय? 2 तुकड्यांची विचारली होती. बरोबर आहे की नाही आपल्याला? मग आपण गणित नीट वाचायचे. किती तुकड्यांची? 2 तुकड्यांची. म्हणून किती आली 2 तुकड्यांची लांबी? 12 मीटर. आता चुकेल का पुढच्या परीक्षेत आल्यानंतर? पुढच्या सराव चाचणीमध्ये हा जर प्रश्न तुम्हाला आला तर तुमचा चुकणार आहे का? आता लक्ष काय द्यायचं गणिताकडे? तारेची लांबी बघायची. तारेच्या ऐवजी दोरी पण असू शकते. मग तो तिच्याकडे लक्ष द्यायचं. किती ठिकाणी कापले? याची कच्ची आकृती काढा ना. तुम्हाला कच्च्या कामासाठी जागा असते ना, अशी कच्ची आकृती काढा ना. कच्ची आकृती काढल्यानंतर तुमचं शक्यतो चुकत नाही, पण तुम्ही गडबडीत कच्ची आकृतीच काढत नाही. त्यामुळं गडबडीत 42 ला 6 ने भाग घालवायचा. 6 7 42. 7 आले एका तुकड्याची. 2 तुकड्याची 14. आपले गणित चुकले. बरोबर आहे की नाही? सरांनी इतके दिवस शिकवलेलं गेलं वाया. का? आपण कच्ची आकृती काढत नाही. कच्ची आकृती जोपर्यंत आपला सराव होत नाही तोपर्यंत आपण कच्ची आकृती ही काढायचीच. मग परिमिती असो, याच्यात असो, इष्टिकाचिती असो, वर्तुळ असो, प्रत्येक घटकाला श्रद्धा आपण कच्ची आकृती काढायची. बरोबर आहे का? कच्ची आकृती काढल्याशिवाय उदाहरण सोडवायचं नाही. ज्यावेळेस वाटेल की माझा सराव खूप झालाय त्यावेळेसच कच्ची आकृती काढायची बंद करायची. ही आकृती जर तुम्ही काढली तर तुमचं उत्तर 14 कधीच येणार नाही. 6 ठिकाणी कापा ना लगेच. आकृती काढा. 6 ठिकाणी कापायला सांगितले, कापा. तुकडे मोजा. किती झाले? 7 झाले. मग एका तुकड्याची 6 येणार. 7 तुकडे झाल्यानंतर. बरोबर आहे की नाही? छान. लक्ष द्यायचं. आता पुढचं गणित घेऊया आपण. आता आपल्याकडे बघा 5 मिनिटं वेळ आहे. एक गणित घेऊया. आपण जास्त गणित घेणार होतो, परंतु वेळेअभावी आपल्याला आता जास्त गणित घेता येणार नाही. पुढचं एक छान गणित होतं बघा. शेकडेवारीवर गणित होतं. मी तुम्हाला शिकवलं होतं. शेकडेवारीचं गणित आहे बघा. ते मला सापडतं का पटकन. छान गणित होतं शेकडेवारीचं. लगेच बघतो मी. 60च्या बघा असं गणित होतं. 60च्या कुठे गेलं? 60च्या 60%चे 60च्या 60%चे 25% बरोबर किती? असं गणित होतं बघा. छान मस्त गणित होतं. आणि पहिला पर्याय होता त्यासाठी 9 पहिला पर्याय होता. दुसरा पर्याय 27 होता. तिसरा पर्याय 36 होता. तुम्ही 36 होता. आणि चौथा पर्याय 18 होता. छान गणित होतं बघा. आपण टक्केवारी हा घटक शिकलो होतो ना शतमान पद्धतीत. मग बघा 60च्या 60%चे 25%. म्हणजे आधी 60च्या 60% काढायचे. अगोदर 60च्या 60चे 60% काढायचे. बरोबर आहे का? 12चे 50% किती रे? 50% म्हणजे निम्मे. 12चे 50% 6 ना. लक्षात आलं का तुमच्या? हा. तस मग काय करायचं आता आपण?
60च्या 60% काढायचं आपण आणि त्याचे 25%. बघा एकदम सोपं आहे, तुम्हाला म्हणल्यानंतर कळेल. 60च्या 60% कसं काढायचं? आता टक्केवारी कशी लिहितो आपण? हे 60चे काढायचे आपल्याला. किती टक्के काढायचे? 60 म्हणजे किती? 60% म्हणजे किती? 100 पैकी 60. काय अवघड आहे? इकडे बघा, 60चे 60%. 60% म्हणजे किती? 100 पैकी 60 ना. आपण 60% मार्क सांगतो. 60% मार्क बनले म्हणजेच किती? 100 पैकी 60 बनले. लक्षात आलं का? शतमान पद्धती मी सांगितलेली आठवत असेल तर बघा. 60चे 60%. 60% म्हणजे काय? 100 पैकी 60. काढू आता 60चे 60%. हे 2-3 पद्धतीने गणित सोडवता येते. मी अगोदर पहिली पद्धत सांगते. अगोदर पहिलं काय? 60चे 60% काढतो आपण, बरोबर आहे? आणि परत त्याचे किती काढायचे? 25%. हा, आता काढू बघा. हे शून्याला हे तर सांगितलंय तुम्हाला मी. ह्या शून्याला हा शून्य गेला, हा शून्याला, मग किती आलं? 36. काय आलं? 36. 60चे 60% आले. 60चे 60%. आता याचे किती टक्के काढायचे? 25%. याचे 25. आता कोणाचे? याचे नाही, 60चे नाही. आता 36चे 25%. मग काढू 36चे 25%. 36 गुणिले 25% म्हणजेच किती? 100 पैकी 25. गुड, तिला समजलंय. 100 पैकी 25. लक्षात आलं का? आता करा. 25 एक 25, 25 चौक 100, 4 एके 4, 4 9 36. मग किती आलं? आपलं उत्तर किती यायला पाहिजे? 9 नंबर पर्यंत यायला पाहिजे. किती नंबर यायला पाहिजे? 9. आता दुसरी पद्धत. आता दुसरी बघा, सोपं आहे पण. म्हणजे दुसरी पद्धत म्हणजे हेच आपण एकत्रित करायचं. कसं करायचं? शिवणी एकत्रित बघ. 60चे 60%. 60चे 60% कसं? 60 गुणिले काय आलं? 60चे 60% आलं. त्याचे किती काढायचे? 25%. त्याच्याच पुढे लिहायचं 25%. लिहिलं? 60चे 60% आणि त्याचे 25%. लक्षात येतं का? नुसतं माझ्याकडे बघताय असं करून. असं बघत नाही ना माझ्याकडे? कळतंय ना? ओके. आता तर एकदम सोपं. ह्या शून्याला हा शून्य, हा शून्य, 2 शून्य गेले. 25 एक 25, 25 चौक 100. आता इथं 6 राहिले, इथं 6 राहिले आणि इथं 4 राहिले, बरोबर आहे की नाही? मग 2 ने भाग जातो ना याला. 4 एक बे बे दोन्ही 4 बे त्रिक 6. बघा आता कुठं काय काय राहिलंय? इथं 6, इथं 3, इथं 2. या 2 ने 3 ला जातो का? सॉरी, 2 ने 6 ला जातो का? जातो. बे एक बे बे त्रिक 6. हे 2 राहिले. किती आलं? आलं का 9? ए बोला, आलं का 9? 3 त्रिक 9 आलं का? एवढं कॅल्क्युलेशन आपल्याला आलंच पाहिजे. ह्याला आपल्याला शॉर्टकट नाही. ह्याला आपल्याला शॉर्टकट नाही. हे कॅल्क्युलेशन आपल्याला यावंच लागतं उदाहरणामध्ये, तरच आपल्याला हे उदाहरण फास्ट वेगामध्ये सोडवता येणं शक्य आहे. याच्यासाठी आपल्याला मी प्रत्येक वेळेस सांगतो, आपल्याला गणित ताच्या तासिकेमध्ये किंवा कोणत्याही विषयाच्या तासिकेमध्ये असो, जेवढा आपला सराव होईल या उदाहरणाचा अशा, तेवढा आपल्याला ते उदाहरण पटकन सोडवता येतं आणि वाचल्यानंतर ते उदाहरण आपल्याला समजायला खूप सोपं जातं. लक्षात आलं? म्हणून जास्तीत जास्त तुम्ही जेवढा सराव कराल तेवढं तुम्हाला परीक्षेमध्ये तुमचा वेळ वाचणार आहे. तर आपण गेले अर्धा तासात 5 ते 6 उदाहरणं सोडवले असतील. सुरुवात असल्यामुळे आपल्याला काय होतं, थोडा वेळ लागू शकतो, परंतु तुमचा जेवढा सराव होईल तेवढं ही उदाहरणं आपण त्याच्या पुढच्या तासिकेमध्ये वेगामध्ये आपण सोडवून दाखवणार आहोत. तर आपण गेले अर्धा तास ही उदाहरणं पाहिली आणि समजली असतील तुम्हाला अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.
यानंतर आपण बघा, आपण यावर्षी म्हणजे सन 2025-26च्या शैक्षणिक वर्षामध्ये, बरोबर आहे का, आपण काय करणार आहे तर इयत्ता 4थी 5वी 7वी आणि 8वीची स्कॉलरशिप परीक्षा आहे, बरोबर आहे की नाही, बरोबर आहे का. तर आपण त्या परीक्षेच्या दृष्टीनं आपण इयत्ता 4थी 5वी सगळ्यांचीच तयारी करतोय, बरोबर. ऑनलाईन क्लास घेतोय, शाळेमध्ये दुपारनंतर आपण त्याचा प्रश्नपत्रिकेचा सराव करतोय. आता आपल्या प्रश्नपत्रिका चालू आहे, दर शनिवारी आपण ऑफलाईन टेस्ट घेतोय, बरोबर आहे की नाही, त्याच्यानंतर ऑनलाईन टेस्ट घेतोय, बरोबर आहे की नाही, अशा बऱ्याच गोष्टी आपण करतोय. तर आज आपण एक घटक शिकतोय बघा, इयत्ता 6वी 7वी 8वी किंवा 5वीला पण हा उपयोगाचा आहे. माझ्या बऱ्याच दिवसापासून हा घटक घेण्याचं मनात होतं, परंतु काही वेळेअभावी आपल्याला हा घटक घेता येत नव्हता, परंतु हा घटक खूप महत्त्वाचा आहे. मग माझी अशी तुम्हाला विनंती आहे की तुमच्या शाळेमध्ये जर 6वी 7वी 8वीचे वर्ग असतील तर तुम्ही एक 15 ते 20 मिनिटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी तुम्ही तुमच्या शाळेतील 6वी 7वी 8वीच्या मुलांनाही 4थी 5वीच्या मुलांबरोबर बोलून आणलं तर आणखीन चांगलं होईल का. कारण काय होणार आहे, हा जो घटक मी आज घेणार आहे तो 6वी 7वी 8वीच्या स्कॉलरशिप किंवा इतर कोणत्या एक्झाम देत असाल तुम्ही खाजगी, त्याच्यामध्ये हा घटक खूप महत्त्वाचा आहे. आणि एकदा जर तुम्ही हा घटक शिकला असाल तुम्ही, परंतु आज ज्या पद्धतीने मी सांगणार आहे, ज्यांना माहीत असेल त्यांची रिव्हिजन होईल, ज्यांना तो घटक माहीत नसेल त्यांना तो घटक नव्यानं शिकायला मिळेल, बरोबर आहे की नाही. तर माझी विनंती आहे की 6वी 7वी 8वीची मुलं जरी ह्या आजच्या तासिकेला बसली तर आणखीन त्यांना थोडासा फायदा होऊ शकतो. तर आज आपण चालू करतोय वर्ग आणि वर्गमूळ. बघा, वर्ग आणि वर्गमूळ. बघा, तुम्ही कोणतीही परीक्षा घेतली किंवा कोणतीही प्रश्नपत्रिका काढली तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये वर्ग आणि वर्गमूळाचा प्रश्न असतो की नाही. या संख्येचा वर्ग किती, त्या संख्येचा वर्ग किती, त्या संख्येचं वर्गमूळ किती, हे या पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. तर आपल्याला वर्ग काढायला येतो. मी काय पूर्ण बेसिक पासून सांगणार नाही, ते तुम्हाला माहिती आहे. समजा 1चा वर्ग या ठिकाणी मी लिहिलाय, 1चा वर्ग कोणत्या पद्धतीने काढतो, 1चा 2 वेळा गुणाकार करतो, बरोबर आहे की नाही. 1 2चा वर्ग कोणत्या पद्धतीने काढतो, 2चा गुणाकार 2 वेळा करतो आणि काय करतो आपण त्याचा वर्ग काढतो. वर्ग हा माहिती आहे. इंग्रजीत काय म्हणतो त्याला आपण माहिती आहे कोणाला, स्क्वेअर. 2चा स्क्वेअर किती, 4 4 असं इंग्रजी स्क्वेअर म्हणतो, मराठीत आपण त्याला वर्ग म्हणतो. वर्ग आपल्याला काढता येतो कितीही मोठी संख्या दिली. उदाहरणार्थ मी तो एखादी संख्या घेतली तर 54 ही संख्या घेतली मी, तर याचा वर्ग तुम्हाला काढता येतो. जरी मी परीक्षेमध्ये प्रश्न आला खालीलपैकी 54 या संख्येचा वर्ग किती, तुम्हाला येणार आहे 54 या संख्येचा वर्ग, येईल का नाही, येतो ना. मग 54चा वर्ग कसा काढणार, माझा पाठ नाही, कारण मी काय सगळ्या संख्येचा वर्ग पाठ करत बसणार आहे का. डोकं हे होईल ना, ह्या काय होईल, मोबाईल हँग होतो का, होतो ना. तसं तुम्ही जर समजा मी ठरवलं 1 पासून 100 या संख्येचं मी वर्ग पाठ करणार, शक्य का ही गोष्ट, नाही शक्य गोष्ट. कारण कधी पाठ करत बसणार तुम्ही एवढ्या संख्येचं वर्ग. मग ते आपल्याला काढता येतात ना. 54 या संख्येचा वर्ग काढायला येतो सगळ्यांना, येतो ना. मग कसा काढणार, मला येत नसेल तर 54 गुणिले 54. आता 54चा पाढा पाठ नाही, बरोबर. एक तर तुम्ही 54चा पाढा तयार करू शकता किंवा 4 गुणू शकता. 4 चोक 16, 4 पंचे 20 आणि 1 0, 5 चोक 20, 5 5 25 आणि 2 27. तुम्ही म्हणाल एवढ्या फास्ट कसं काय केली सोडवलं, एवढा फास्ट गुणाकार कसा काय केला, त्याला एकच उत्तर काय, मी प्रत्येक वेळेस सांगतो ना, काय सराव. सरावानं तुम्हाला असे किती जरी मोठा गुणाकार दिला तर तो तुम्हाला वेगामध्ये सोडवता येतो. आणि परीक्षेमध्ये आपल्याला अचूकता तर पाहिजेच, बरोबर. अचूक तर आपलं उत्तर बरोबर आलं पाहिजे, परंतु ते वेगात पण आलं पाहिजे. मला गणित येतं, मला वर्ग काढता येतो, पण मला 2-3 मिनिटं लागली, का उपयोग आहे का ते वर्ग काढण्याला, आहे का. आपलं उत्तर ॲक्युरेट तर आलं पाहिजे, परंतु ते वेगात आलं पाहिजे, कारण परीक्षेमध्ये वेळ नसतो.
मला एखादं गणित येतं, थांबा सर आणि 5 मिनिटं लावली त्या गणितासाठी वर्ग काढायला, काय उपयोग आहे का? तिकडले 4 प्रश्न गेले ना, गेले की नाही? त्यामुळं आपल्याला अचूकतेबरोबर कशावर काम करावं लागतं? वेगावरही काम करावं लागतं. म्हणजे आपल्याला कोणतंही उदाहरण दिल्यानंतर ते वेगामध्ये सोडवता आलं पाहिजे. लक्षात येते तुमच्या? म्हणजे 54चा वर्ग किती आला? 2916. 2916 इथे लिहून ठेवू मी. आपल्याला हे लागणार आहे, म्हणजे आपण टेली करणार आहे. ओके, इथे लिहिले. म्हणजे मी वर्गावर जास्त बोलणार नाही, वर्ग तुम्हाला काढता येतो. आपण आता माझ्या मते दुसरी तिसरी चौथी पासून आपण वर्ग काढण्याचं शिकलेलो आहोत. परंतु उलट विचार, उलट म्हणजे काय? वर्ग दिला आणि त्याचं वर्गमूळ विचारलं, हे मात्र आपल्याला थोडं अवघड जातं की नाही? पण आज काळजी करायची नाही. आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं हा घटक मी तुम्हाला समजून सांगणार आहे. एकदम सोप्या पद्धतीनं तो घटक मी तुम्हाला आज सांगतोय. तर बघा कसं काढायचं वर्गमूळ. आपण काय केलं? 54 या संख्येचा वर्ग काढला, बरोबर? वर्ग काढणं सोपं आहे. तुम्हाला कितीही मोठी संख्या दिली, समजा मी 199 दिलं आणि त्या संख्येचा वर्ग काढायला येतो. 199 गुणले 199. प्रॉब्लेम कधी येतो? तर त्या वर्ग दिला आणि त्याचा आपल्याला वर्गमूळ विचारलं. उदाहरणार्थ 4चं वर्गमूळ काय? 2. 9चं वर्गमूळ काय? 3. चिन्ह माहित आहे ना वर्गमूळाचं? माहित आहे? हो. असं असेल तर याचं उत्तर काय? 2. 4चं वर्गमूळ 2. हे माहिती आहे आपल्या सर्वांना, बरोबर आहे की नाही? आहे ना माहिती? समजा असं विचारलं, 10. त्याला इंग्रजीत काय म्हणतात? कोण सांगेल रे? 100. याला नाही, या चिन्हाला काय म्हणायचं? चिन्हाला स्क्वेअर रूट. काय म्हणायचं? बस खाली बस. या चिन्हाला काय म्हणायचं? स्क्वेअर रूट. लक्षात आलं? म्हणजे 4चं वर्गमूळ 2, 100चं वर्गमूळ 10. हे आपल्याला पाठ आहे म्हणून माहित होतं. आता जर समजा हे माहित नसतं तुम्हाला, हे माहित नाही, 2916चं वर्गमूळ कधी काढत बसणार आणि कसं काढणार? बरोबर? मग त्यासाठी आपापल्या आयडिया, प्रत्येकाच्या आयडियानं आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे. परंतु मी आज काळजी करायची, आज एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला त्या संख्येचं वर्गमूळ काढण्याचं शिकवणार आहे. वर्गाला दुसरं नाव काय म्हणतो रे? चौरस संख्या म्हणतो ना. एक ही चौरस संख्या, 4 आहे की नाही? या चौरस संख्या मी शिकवलंय तुम्हाला, बरोबर आहे की नाही? मग हे लक्षात घ्यायचं, हे महत्वाचं आहे. किमान आपण 30 पर्यंत वर्ग पाठ करायचं. मी पाठीमागं सांगितलं की 100 पर्यंत वर्ग काय आपल्याला शक्य नाही, परंतु आपण किमान 30 पर्यंत वर्ग आपलं पाठ पाहिजे, बरोबर? 1 ते 10 तर सगळ्यांचं पाठच असतात, 21चा पण पाठ पाहिजे. असं 30 पर्यंत वर्ग. 30चा किती आहे वर्ग? 900. म्हणजे 30 पर्यंत आपलं वर्ग पाठ पाहिजे. पाठ होतील का? होतील का? गुड. मग मला सांगा, आता आपल्याला वर्गमूळ काढायचं. आपण वर्ग काढला. आता ही संख्या समजा आपल्याला माहिती नाही, 2916 या संख्येचं वर्गमूळ काढायचं. तुम्हाला असा प्रश्न दिला, 2916 या संख्येचं वर्गमूळ किती? असा प्रश्न. मग तुम्ही कसं बघत बसणार किंवा कोणत्या पद्धतीने सोडवणार? तर आज आपण तेच आज आपल्याला शिकायचं. लक्षात आलं? आता तुम्ही जर बघितलं ह्याच्याकडे, हे दिल्यानंतर हे पटकन येतं तुम्हाला, गुणाकार येतो, गुणाकार केला तर. परंतु हे सुद्धा एकदम सोपं आहे. फक्त लक्ष द्यायचं. किती वेळ लक्ष द्यायचं? आपला तास आहे आणखी 20 मिनिटं. 20 मिनिटं फक्त याच्यावर लक्ष द्या, तुम्हाला हे कधीही चुकणार नाही. ओके, काय करायचं सांगतो तुम्हाला. याचं वर्गमूळ काढायचं आहे. तुम्हाला आता माहिती आहे 54 आहे, पण परीक्षेत माहित असणार का? नाही. आता काय करायचं सांगतो, संख्या लिहून घ्यायची. घेतली संख्या लिहिली. काय करायचं? पाठीमागून 2 अंक सोडायचं. सोडलं 1 2, इतर रेष मारून घ्यायची. इकडे किती झाली? 29. इकडे किती झाली? 16 झाली. आता बघायचं, इकडे बघायचं, इकडे लक्ष द्यायचं. आपल्याला पहिला अंक घ्यायचा ना, कशाचा? वर्गमूळाचा घ्यायचा. सांगा मला 29 आहे ना? मग काय करायचं? जी संख्या आहे तिच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे?
बरोबर ना? 29च्या अगोदर इथे लिहिले मी. 29च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या 25 का 36? लगतच्या तर 16 पण असू शकते, परंतु 29च्या लगतची अगोदरची पूर्ण वर्ग संख्या घ्यायची. इथली किती? 5 25 बरोबर आहे. 25 बरोबर आहे तुमची वर्ग संख्या. त्याचं वर्गमूळ घ्यायचं 5 घेतलं. आता काय करायचं? आता एक अंक मिळाला बरोबर. आता राहिला पुढचं काय असेल ते राहिलं असेल बरोबर आहे का? आता पुढचा अंक राहिला नाही का? आता कुठं जायचं सांगतो. याच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या घेतली का? काय करायचं? याच्या अगोदरची किती आहे? 25. याच्या नंतरची किती आहे? ही पण लिहून घेऊया 29. आणि याच्या नंतरची 36. बघा ना, अगोदरची 25 मध्ये 29 आणि 36 दोन्ही लिहून घ्यायच्या. आता हे 29 कोणाच्या जवळ आहे? याच्या जवळ आहे का याच्या जवळ आहे? 25च्या जवळ आहे ना. बघा ना, 4चा फरक आहे. इथे कितीच आहे? 7चा फरक आहे. पण याच्या अगोदर इथे एकक स्थानी किती आहे? एकक स्थानी किती आहे? एकक स्थानी वर्ग संख्येच्या एकक स्थानी 6 कधी येऊ शकतं? 1 तर 4 बरोबर आहे की नाही? 4 असेल तर एकक स्थानी 6 येणार आहे. 4चा वर्ग असेल तर एकक स्थानी 6 येणार आहे. आणि कुठे बघा आणखी 6 म्हणजे या दोन्हीपैकी अंक येणार आहे. लक्षात येतं का तुमच्या? बघा एकक स्थानी 6 आहे कुणाच्या? वर्ग संख्येच्या. ही वर्ग संख्या आहे ना, चौरस संख्या आहे ना. चौरस संख्येच्या एकक स्थानी 6 कधी येऊ शकतं? कधी येऊ शकतं? जर 4चा वर्ग असेल किंवा 6चा वर्ग असेल तरच येतं. बघा मी बोललो कळलं का नाही कळलं? वर्ग संख्येच्या एकक स्थानी 6 कधी येऊ शकतं? जर एकक स्थानी 4चा वर्ग आणि 6चा वर्ग असेल तरच. बरोबर आहे की नाही? म्हणजे एकक स्थानी कोणता अंक येऊ शकतो? 4 किंवा 6. 4 किंवा 6 बोला कोणता अंक येऊ शकतो? 4 किंवा 6. मग मला आता सांगा, बघा आता मला सांगा 29च्या जवळ आहे बरोबर आहे की नाही? म्हणून कोणता घ्यायचा? 4 घ्यायचा. आलं का 54? आलं लक्षात आलं का नाही? काय कुणाच्या 29 कुणाच्या जवळ आहे? 25च्या का 36च्या? मग अगोदरचा लहान संख्या लहान अंक घ्यायचा. लक्षात आलं का? अंक कोणता येणार आहे? 4 किंवा 6 येणार आहे बरोबर आहे की नाही? मग 29 लहान संख्येच्या जवळ आहे का मोठ्या संख्येच्या जवळ आहे? म्हणून तिथे 4 घ्यायचं. लक्षात आलं? म्हणजे हा वर्ग कशात झाला? 54चा झाला का? आता पुढे दुसरे एक उदाहरण घेऊन म्हणजे समजेल. सोपं आहे बघा, पटकन समजतं तुम्हाला. एक उदाहरण घेतो, सोपं घेतो. बघा ना, घेऊ का एक उदाहरण? 81 घेऊ. सॉरी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगितले मी. बघा एक वर्ग संख्या आहे, याचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. काय काढायचं आहे? काढू पटकन लिहा संख्या. सांगा 18. 18च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या तुम्ही लिहायचं नाही, फक्त पुढे बघायचं. लिहायचं नाही, कुणीही लिहायचं नाही. मी 4 गणित सोडून देणार, त्याच्यानंतर तुम्ही लिहायचं. सांगा 18च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या 16. 16 कुठे आहे? 16 म्हणजे किती? बोला किती? 4. आता मला सांगा इथं किती आहे? 9. 9 कधी येऊ शकतं? 3 किंवा 7 असेल तरच. म्हणजे इथं 3 किंवा 7 असणार आहे बरोबर आहे का? अरे बोला इथं काय असणार? आता एक तर 3 असणार आहे किंवा एक तर का? कारण त्यांचाच वर्ग 3चा किंवा 9 असेल तरच इथं 9 येणार आहे बरोबर आहे ना? वर्ग संख्येचे एक स्थानी. अच्छा हे तर कळलं का नाही? ओके. मग मला सांगा आता इथं 18 लिहायचं. 18च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या 16. 18च्या नंतरची मग मला सांगा 16 जवळ 18ला काय जवळ आहे? 16 जवळ आहे का 25 जवळ आहे? मग अंक कोणकोणते येणार आहे? 3 किंवा 3 किंवा मग सांगा यातलं काय घ्यायचं? 3 घ्यायचं का 7 घ्यायचं?
बरोबर आहे का? काय घ्यायचं? तीन. हा वर्ग कितीचा असणार आहे? 43. टेली करायचं? सर आम्हाला मान्य नाही. सर कशावरून हे हा वर्ग याचा किंवा याचं वर्गमूळ हे आम्हाला मान्य नाही. आपण टेली करू शकतो. गणित आणि विज्ञान असे विषय असतात, डोळं झाकून विश्वास ठेवायचा. सर सांगतात, सरांचं पण चुकू शकतं की नाही? आपण टेली करू शकतो ना. गणित हा विषय आपण पडताळून पाहू शकतो, भागाकार पडताळून पाहू शकतो ना. काय सूत्र आहे? भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी आहे ना. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे की नाही आपण पडताळून पाहू शकतो. सर म्हणते म्हणून सरांवर विश्वास. सर काय चुकी सांगत नाही, पण आपण पडताळून पाहायचं. बरोबर आहे ना? नंतर तुम्हाला माहित आहे एक चालला की त्याच्या मागे. लक्षात आलं? आपल्या गोष्टी आपण चांगली किंवा वाईट हे आपण पडताळून पाहतो की नाही? कधी आपल्या सर्वसामान्य जीवन आपल्या जीवनामध्ये पडताळून पाहू शकतो. एखादा मला जा जा त्याच्या दप्तरात चॉकलेट आहे ते घेऊन ये, आपण आणतो का? आपण विचार करतो ती गोष्ट चांगली आहे का वाईट आहे? वाईट आहे, दुसऱ्याचं. मग तसं हे गणित बरोबर आहे का नाही हे आपण पडताळून पाहू शकतो. कसं पडताळून पाहायचं? याचं वर्गमूळ हे आलं म्हणजे याचा वर्ग हा कडवा वर्ग. 43 गुणिले 43 करूया. सांगा, फास्ट करायचं, फास्ट. गणित म्हणलं की असं डोक्यात तड 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 केलं पाहिजे, असं मेंदूगार पडल्यासारखं असं बसायचं. हा 3 त्रिक 9, 3 चौक 12, 0 4 त्रिक 12, 4 चौक 16 ने 17, 5 9 4 8. बरोबर आहे बरोबर आहे. बघा असं होतंय की नाही कन्फ्यूज? माझं काय कन्फ्यूज झालं माहितीये का? इथं 43 इथं 9 आलं, माझं उत्तर चुकलं का असं वाटलं. परंतु झालं का नाही? ते आलं का नाही? आलं का? सोपं आहे का अवघड आहे? चला फास्ट. आता दुसऱ्या केली तुम्ही करायचं नाही. तुम्हाला मी परत देतो शेवटला. तुम्ही फक्त आता सध्याला समोर बघायचं. देऊ एक वर्ग संख्या लगेच घ्यायची. हा काय घेतो याचा आपल्याला काय करायचं आहे? इथं मी किती जरी शिकवलं, तुमच्या सरांनी शाळेत शिकवलं, तर तुम्ही स्वतः करून पाहिल्याशिवाय हे येणार जमणार नाही. चुकू द्या, एकदा चुकू द्या, दोनदा चुकू द्या, तीनदा चुकू द्या, बोला, पण तुम्ही हे स्वतः करून पाहायचं. एक उदाहरण घ्यायचं, वर्गसंख्या, त्याचं वर्गमूळ काढून तुम्ही तुमच्या सरांना दाखवा, मित्रांना दाखवा, पण सराव केल्याशिवाय हे येणार नाही. चला पटकन, वेळ नाही आपल्याला. हा असं 2 करायचं. सांगा 27 पहिला अंक पाहिजे ना पहिल्यांदा. 27 च्या अगोदरची इथं लिहितो लगेच. मग 25 इथं 27 झालं, 27 च्या अगोदरची मग किती येणार? 5. आता दुसरा अंक शोधायला कुठं जायचं? इथं जायचं पहिल्यांदा. कुठं जायचं? एकक स्थानी 4. एकक स्थानी 4 कधी येऊ शकतं? 2चा किंवा 8चा. बरोबर आहे की नाही? 2 किंवा 8 एकक स्थानी असेल तर एकक स्थानी 4 येणार आहे. म्हणजे काय असणार आहे? 2 किंवा 8. कुठं असणार आहे? इथं. मग ते कसं ठरवायचं? एकक स्थानी 4 आहे म्हणजे काय असणार आहे? एकक स्थानी 2 किंवा 8चा वर्ग असणार आहे. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा आता कसं ठरवायचं? 27 च्या पुढची वर्ग संख्या 36. पण बोला 27 कोणाला जवळ आहे? 25 ला. म्हणजे काय येणार? लहान येणार ना. 2 8 येणार नाही, 2 येणार. म्हणजे हा वर्ग कितीचा आहे? 52चा. टेली करायची फास्ट. चला फास्ट टेली करू. 52 गुणिले याचं उत्तर काय आलं पाहिजे? हे. तर सरांचं नाहीतर सरांचं चुकलं. चला बेदोनी 4, 2 पंच 5 दोन्ही 5 5. चला फास्ट. आलं का? वर्गमूळ काढायचं सोपं आहे का अवघड आहे? सांगा. आता घरी जायचं. घरी गेल्यानंतर सांगा म्हणायचं पप्पाला, सांगा एक वर्ग संख्या, आणि मी तुम्हाला लगेच काय काढतो? वर्गमूळ काढून दाखवतो. म्हणणार का? वरची म्हणणार आज ह्याला काय झाले? बरं आहे ना बाबा तू? मी शाळेत शिकलोय म्हणायचं. लक्षात आलं? ओके पुढे. आता जरा मोठी घेऊया. आता कॉन्फिडन्स वाढला ना? गणित हा विषय
गणित हा विषय असा आहे की इतर विषयाचा सुद्धा आपला कॉन्फिडन्स वाढवतो. आपल्याला गणित सुटलं ना, बघा गणित सुटलं ना आपल्याला, इतर विषय सुद्धा आपल्याला सोपे वाटायला लागतात. आणि गणित जर येत नसेल ना तर ती शाळेत असं बसलेलं असतं. बरोबर आहे? म्हणजे गणित हा विषय इतर विषयांचा सुद्धा आपला कॉन्फिडन्स वाढवतो. नंतर गणिताचे सर आले, आता उद्यापासून काय करायचं, गणिताचे सर आले की ताट बसायचं. लक्षात आलं? ओके, चला पुढचं घेऊ. आता बारीक घेऊया. आता आपल्याकडे 10 मिनिटं राहिलेत ना, घेऊ का? आता मोठी संख्या घेणार का मी? कोण वाचणार आहे? कोण वाचणार आहे? कोण वाचतंय? संख्याच वाचायला कोण तयार नाही. 15,376 काय करायचं आपल्याला? वर्गमूळ. आता जर एवढं वर्गमूळ दिलं तर डोकं कशाचं असेल बाबा. आता सोपं आहे, आपल्याला माहित आहे काय करायचं. संख्या लिहून घ्यायची. किती सोडायचं? 3 सोड चालायचं. हा 2 सांगा. चला चला आता कुठे जायचं? पहिला अंक काढायचा आहे. पहिल्या अंकाला कुठे जायचं? इथं जायचं. 100. आता इथं मी तर 100 पर्यंत दिले, पण मी काय सांगितलं सुरुवातीलाच तुम्हाला, आपलं वर्ग किती पर्यंत पाठ पाहिजे? 30 पर्यंत वर्ग पाठ पाहिजे म्हणून सांगितलं का नाही? इथं तर 100 पर्यंत आहे. आता हे तर मोठं आलं, पण आपलं पाठ पाहिजे. पाठ आहे आपलं, आहे की नाही पाठ? सांगा. 153 च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या 144. 144. 100 लिहू काय? इथं लिहितो लगेच. 144 कुणाच्या अगोदरची? हे सगळं कमी होतं बरं का. हे लिखाण कमी होतं कधी? सराव केल्यावर. हे लिहायची गरज नाही, मी सरावासाठी लिहितोय तुम्हाला. 156 च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या हे कुणाचा वर्ग आहे? 12चा. बरोबर आहे का? 12 आलं. पहिलं मिळेल आपल्याला. आता एक राहिला ना अंक, कुठल्या स्थानाचा राहिला? एकक स्थानाचा. कुठला राहिला? एकक स्थानाचा. एकक स्थानाला कुठे जायचं? इथं जायचं. 6 कधी असतं? 4 असेल किंवा 6 असेल. 4 कधी येतं? 4 असेल किंवा कुठे गेलं? 4 किंवा 6. एकक स्थानी 4 असेल किंवा 6 असेल तरच त्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी 6 येणार. बरोबर आहे का? ए बोला. 4 6. 156 च्या पुढची वर्ग संख्या आता कशासाठी काम चालू आहे आपलं? या दोन्हीपैकी काय येणार आहे? हा 4 येणार आहे का 6 आहे? 156 नंतरची पूर्ण वर्ग संख्या 100. बघा ना, 12चा 144, 13चा 169. आता हे माहित पाहिजे 156 ह्याला जवळ आहे का ह्याला जवळ आहे? नाही येत तर मजा बाईक करायची. तसलं टेन्शन घेत बसायचं. 156 मध्ये 144 घालवा 12. बरोबर आहे का? बोला. आता 56 या दोन्हीची मजा बाईक करा. 56 59 69 13. सांगा कोणाला जवळ आहे? बघा आता मग काय घ्यायचं तिथं? 4 घ्यायचं. काय घ्यायचं? म्हणजे 15,376 चा वर्गमूळ काय आलं? 124. टेली करायचं. टेली केलं पाहिजे. असा विश्वास ठेवायचा. कुठं चुकू शकतं? मला वाटतं बाबा 4 नाही येत, मला वाटतं 6 येते. बघा चला. 124 गुणिले 124 मोठा गुणाकार आहे. फास्ट जस्ट 30 सेकंद. हा 4 4 2 8 1 4 1 बे दोन्ही 4 2 बे चोक 8 बे दोन्ही 1 चला पुढं. काय चुकलं? काय चुकलं? काय नाही. हा इथं 4. हा बघा, ॲक्युरेसी महत्वाची आहे. वेगापेक्षा ॲक्युरेट आलं पाहिजे. मी वेगानं सोडवलं चुकलं काय उपयोग आहे का? दोन्हीचा समन्वय साधायचा. चला पुढं. 4 2 अजून चुकतंय. 2 0. ओके ओके 2 0 2 0 पुढं. 4 2 1 9 8 17 12 1 13 5 आलं का रे? आलं ना 15,300 आलं का?
आता चुकेल का तुमचं? वर्गमूळ काढायचं. लास्ट घेऊ, चला फास्ट घेऊ. लास्ट फास्ट, 5 मिनिट बघ. लास्ट फास्ट. 5च मिनिटं राहिले आपल्याकडे. लास्ट फास्ट. किती वेळ राहिले आपल्याकडे? फक्त मोजून 5 मिनिटं राहिलेत. हा किती राहिलेत? 5. आता मोठी घेतली ना मी. आता चुकायचं. संख्या वाचा. 51,984 चं काय करायचंय? काय करायचंय? तुम्ही मला सरांनी तिरक लिहिली. 51,984 स्क्वेअर रूट भागाकार करायचं नाही. चला पुढे सांगा. आता तुम्ही सांगायचं मी लिहायचं. हा चालेल. किती इथं? आता 5 मी सांगितलं ना 30 पर्यंत वर्ग पाठवा. हो सर. 519 च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या 441 आणि 22 मग हे नाही का 22 वर्ग नाही का 444 444 आहे की नाही? हो. मग पुढे अजून 23 चा 529 529 म्हणजे हा नाही येत. बरोबर की नाही? किती आला? 500 400 कितीचा वर्ग? 22 चा. मग इथं 2 लिहू. 22 लिहू. 22 वर्ग म्हणा. बोला की आता मला सांगा. आता आपल्याला कुठे जायचं आहे? पुढचा अंक घ्यायचा आहे. इथं 4 कधी होऊ शकतं? 2 किंवा 8. मग इथं लिहू मी 2 8. 484 519 पुढे काय म्हणला? 500. आता तुम्ही बघितलं तर लक्षात येते की कोणाच्या जवळ आहे? हे ह्याच्या जवळ आहे का ह्याच्या जवळ आहे? ह्याच्या जवळ आहे का? मग कुठला अंक घ्यायचा? 8. याचं वर्गमूळ घे. पहिले लक्षात आलं का? टेरी करायचं? करायचं? करा. चला लास्ट वन आहे आपण. 228 आहे. 228 गुणिले 228 हा सांगा. 88 88 8 आणि 16 6 8 आणि 16 6 22 8 आणि 2 16 16 आणि 2 18 पुढे 16 हा 2 4 4 अच्छा नाही नंतर हाच्या मिळवणार परत गोळ घालणार पुढं 2 0 हा पुढं 82 हेच येणार ना आता बघा याचं या वेळेनंतर हेच येणार वेळ वेळ वाचवायचा आपल्याला 2 ने गुणल्यावर तेच येणार आहे तेच येणार आहे चला बेरीज 4 8 8 8 आणि 5 13 13 6 19 5 आणि 1 6 6 4 9 9 1 आलं का नाही सर 11 सर 11 हा इथं प्रॉब्लेम आला 5 आणि 1 6 6 4 10 आणि 1 11 आलं का मग 51,984 आता तुमच्या चुकेल का चुकल का नाही आता तुम्हाला एक होमवर्कला देतो ते तुम्ही तुमच्या शाळेतील सरांना सोडवून दाखवायचं देऊ का इथं देतो बघा याचं वर्गमूळ तुम्ही तुमच्या शाळेतील सरांना काढून दाखवू शकता आणखीन एक देतो एवढं 2 मिनिटं जर लिहून झालं असतील तर समोर पहा परत सोडवा याला एक अपवाद आहे बरं का एक अपवाद आहे फक्त तो महत्वाचा लक्षात घ्या माझ्याकडून विसरणार तो सांगायचा कितीचा वर्ग बघा 36चा वर्ग 36चा वर्ग हा एक अपवाद आहे बघा हे लिहून घ्या मी सांगतो तोपर्यंत तुम्हाला हा अपवाद याला कितीचा आहे माहिती आहे का एकच अपवाद आहे फक्त याला म्हणजे आपण जे करून दाखवलं त्याच्यानुसार एकाच संख्येचा वर्ग येत नाही वर्गमूळ येत नाही
ती संख्या आहे बघा 36 चा वर्ग. हे पुसू आपण तेवढं सांगतो नंतर ते महत्वाचं आहे. 36 चा वर्ग, 36 चा वर्ग किती आहे बघा 1296 आहे. आणि तो या मी जे आता तुम्हाला इतकी वेळ सांगितलं ना त्याच्यानुसार येत नाही. काय येत नाही तर मी तुम्हाला दाखवतो बघा. दाखवू इकडे बघा. आपण काय ठरवलं होतं इथं 12 च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या 3 बघा ना किती बरोबर ना. शेवटचा अंक कशावर घेतो 6 म्हणजे काय 4 किंवा काय पाहिजे कुठे गेलं 6 काय पाहिजे 4 किंवा 6 पाहिजे कुठं इथं बरोबर आहे का. 12 च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या 9 इथं येतोच 12 9 पुढं 12 नंतरची पूर्ण वर्ग संख्या बोला की 16. मग मला सांगा 12 कुणाच्या जवळ आहे हा 9च्या. बघा काय घ्यायला पाहिजे इथं 4 घ्यायला पाहिजे पण नाही 6 आहे. 36 चा वर्ग येतो. लक्षात आलं का. ऍक्च्युअली आपण काय घ्यायला पाहिजे इथं 3 चा फरक आहे इथं 4 चा फरक आहे. आपण काय घ्यायला पाहिजे 4 घ्यायला पाहिजे ना पण हे नाहीये इथं 6 येतं. हा एवढाच अपवाद आहे. फक्त ह्या संख्या ही संख्या आपण लक्षात ठेवायची 36 चा वर्ग या पद्धतीने येत नाही बाकी सगळ्यांच्या येतो. लक्षात आलं हे महत्वाचं लक्षात ठेवा. आणि याच्यापेक्षा सोपं आणि याच्यापेक्षा इंटरेस्टिंग घनमूळ आहे. घनमूळ 1 चा घन 1 2 चा घन घनमूळ याच्यापेक्षा इंटरेस्टिंग आहे. ते आपण कधीतरी एका तासिकेला घेऊया. थांबतो. धन्यवाद.